नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वीच्या पहिल्या प्रकरणाबद्दलची माहिती पाहणार आहोत. या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या भाग 1. 12वीचा अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचं थोडं किंवा अनुक्रमणिकेचा थोडा अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल की ह्या वेळेसचे सगळे प्रकरणं जे आहेत ते आपल्या मानवाशी रिलेटेड आहेत, हे त्याच्यातून आपल्याला दिसून येईल. यामध्ये जे आहे की असणारं पहिल्या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्या भाग 1 हा अभ्यासत असताना सुरुवातीला आपण भूगोल म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. आणि भूगोल म्हणजे काय तर मानव आणि पर्यावरण यांच्यातील ज्या आंतरक्रिया होतात त्या आंतरक्रियांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. भूगोलामध्ये विविध प्रकारच्या ज्या मानवाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत आणि पर्यावरणामध्ये घडणाऱ्या गोष्टी यांच्यामध्ये जे की असं परस्पर सहसंबंध असतो किंवा आंतरक्रिया घडत असतात आणि याचाच बारकाईने अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. आता भूगोलामध्ये जर पाहिलं की साधारणपणे भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत आणि या दोन शाखा कुठल्या तर गेल्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. इयत्ता 11वीमध्ये आपण जो अभ्यासलेला भूगोल होता तो प्राकृतिक भूगोल होता. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक निसर्गनिर्मित जे घटक आहेत, निसर्गाने तयार केलेले जे घटक आहेत त्या घटकांचा जे की अभ्यास आपण 11वीत केलेला होता. 11वीच्या प्रकरणांची नावं जर अभ्यासली तरी आपल्याला त्याच्या लगेच लक्षात येऊ शकतं. प्राकृतिक रचना म्हणजे पर्वत, पठार, मैदान हे निसर्गतः निर्माण झालेले आहेत किंवा महासागर असेल, हवामान असेल, हे जे घटक आहेत वातावरण, जलावरण, शिलावरण हे सगळे जे घटक आहेत हे सगळे जे आहेत की प्राकृतिक भूगोलाच्या ह्या शाखा आहेत. हवामानशास्त्र, भूगर्भशास्त्र, सागर विज्ञानशास्त्र हे सगळे जे आहेत तर काय आहे तर या प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आहेत. तसं मानवी भूगोल म्हणजे मानवाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यांचा अभ्यास करणारे जे शाखा आहे त्याला मानवी भूगोल असं म्हटलं जातं. आणि मानवी भूगोलाच्या सुद्धा अनेक शाखा आहेत. विपणन भूगोल असेल किंवा जे की असणाऱ्या त्यातलीच ही लोकसंख्या भूगोल हा एक त्याच्यातला असणारा भाग आहे की लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये एका शाखेमध्ये केला जातो आणि या शाखेलाच आपण लोकसंख्या भूगोल असं संबोधलं जातं. आता यामध्ये आपल्याला असा प्रश्न पडेल की लोकसंख्येचा अभ्यास का करणं गरजेचं आहे. लोकसंख्येचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. एखाद्या देशाचा विकास व्हायचा असेल तर तिथली लोकसंख्या कशी आहे त्याची संख्यात्मक आणि गुणात्मक अशा सगळ्याच पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं गरजेचा असतो. ज्या देशाच्या लोकसंख्येचा जे की अभ्यास चांगल्या प्रकारे केला जातो नेमकं त्यातनं समजतं की लोकांचं स्त्रियांचं प्रमाण किती आहे, पुरुषांचं प्रमाण किती आहे, शिक्षित लोकांचं प्रमाण किती आहे, अशिक्षित लोकांचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर जे आहे की बालकांचं प्रमाण किती आहे, वृद्धांचं प्रमाण किती आहे, तरुण कार्यक्षम गटांचं प्रमाण किती आहे. ज्या देशामध्ये तरुण कार्यक्षम गटांचं प्रमाण जास्त, सुशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त, तंत्रज्ञानाचा अवगत करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त, त्या देशाचा विकास चांगल्या प्रकारे होतो. आणि हे सगळं जे आहे की लोकसंख्येवरून आपल्याला समजू शकतं. आणि म्हणजेच काय की लोकसंख्येमध्ये काय केलं जातं भूपृष्ठावरील जे की असणारं वितरण, लोकसंख्येचं जे वितरण आहे भूपृष्ठ एकूण भूभाग जे आहे आपल्याला माहिती आहे की एकूण 7 जे की खंड आहेत आणि या 7 खंडांमध्ये जे आहे की असणारी जी लोकसंख्या आहे जगातली एकूण लोकसंख्या आहे यांचं जे की वेगवेगळ्या खंडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वितरण झालेलं आहे ते सगळं आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. परंतु आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की कुठल्याच भागामध्ये लोकसंख्येचे वितरण समान झालेले दिसून येत नाही. उदाहरणार्थ जे की श्रीगोंद्यामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच लोकसंख्या नगरमध्ये आहे असं नाही आहे. नगरमध्ये जेवढी आहे तेवढीच जे की मुंबईला असेल असं नाही. म्हणजेच काय की लोकसंख्येचं वितरण वेगवेगळं झालेलं आहे. का झालेलं आहे त्याचाच अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. हे झालं लोकसंख्येच्या बाबतीत. आता लोकसंख्येचा गुणात्मक आणि संख्यात्मक सुद्धा विचार या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. त्याचा अभ्यास देखील आपण याच्यामध्ये करणार आहोत. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हा देखील लोकसंख्येच्या अभ्यासातला खूप महत्त्वाचा घटक आहे. मुंबईचा जेवढा विकास झाला आहे तेवढा एखाद्या खेडेगावातला किंवा जे की एखादा प्रदेश असेल, एखादा तालुका असेल, एखाद्या जिल्ह्याचा तेवढा विकास झालेला दिसून येत नाही. त्याच्यामागची काय कारणं आहेत ते सुद्धा आपण यामध्ये जे की अभ्यासात जाणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि या पाठामध्ये जर पाहायचं झालं की मानव हा एक संसाधन असंच जे की संबोधलं जातं. तुम्ही संसाधनं अभ्यासलेली आहेत 5वी ते 10वीपर्यंत. अनेक प्रकारची संसाधनं अभ्यासलेली आहेत. तसं मानवसुद्धा हा एक प्रकारचं संसाधन आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता पहा की लोकसंख्येचं वितरण आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक जर तुमच्यासमोर असेल तर पुस्तकामध्ये पहा की तुम्हाला 2 आकृती दिलेल्या आहेत आणि हे करून पहा.
असं तुम्हाला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हे जे आहे की अत्यंत सोपा भाग आहे, पण जे की थोडंसं तुमचं ऑब्झर्वेशन चांगल्या प्रकारे करता यावं, तुम्हाला जे की एखाद्या गोष्टींचं बारकाईनं ऑब्झर्वेशन करता यावं, यासाठी अशा प्रकारचे प्रश्न जे की तुम्हाला विचारले जातात. MPSCला सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि शक्यतो आपल्या 12वीचा जो प्रश्न प्रकार आहे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये प्रश्न 6 अ जो आहे की त्याच्या प्रश्न 4 ब जो आहे, आलेख आणि नकाशाचं जे की वाचनावर आधारित प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये लिहायची आहेत. कदाचित बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारची आकृती तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि त्याच्याखाली जसे प्रश्न विचारले त्या प्रकारचे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. यामध्ये फक्त तुमची निरीक्षण शक्ती महत्त्वाची आहे. यामध्ये पहा काय आहे की याच्यामध्ये 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि 2 आकृत्यांना वरच्या बाजूला हेडिंग दिलेलं आहे. हेडिंग म्हणजे टायटल दिलेलं आहे आणि त्या टायटलचं जर पाहिलं की खंडांतर्गत भूमीची टक्केवारी. पहिला जो विभाजित वर्तुळ दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, खंडांतर्गत जी भूमी आहे, प्रत्येक खंडांना उपलब्ध झालेली जी भूमी आहे, या भूमींचं जे की असणाऱ्या जे की टक्केवारीवरून विभाजित वर्तुळ काढलेला आहे. आणि दुसरा असणारा जो विभाजित वर्तुळ आहे त्यामध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे की दाखवलेली आहे. म्हणजे एकीकडे जमीन दाखवलेली आहे, एकीकडे लोकसंख्या, त्याच भूमीवरची असणारी लोकसंख्या किंवा त्याच खंडावर असणारी लोकसंख्या दर्शवलेली आहे. अशा प्रकारचे 2 विभाजित वर्तुळ आहेत. त्यानंतर साईडला सूची दिलेली आहे. सूचीमध्ये काय केलेलं आहे तर रंग दिलेले आहेत आणि त्या रंगानुसार त्या खंडांना नावं दिलेली आहेत. यामध्ये जे की आफ्रिका खंड जे की जर पाहिला की तो रंग पाहायचा आणि त्याच्यावरनं तो खंड कुठं आहे, त्याची टक्केवारी किती आहे हे तुम्ही थोडंसं पाहायचं आहे. हे घरी थोडंसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. का तर ह्या गोष्टी हे बारकावे तुम्हाला करण्याची सवय लागली पाहिजे यासाठी. मग आता या आकृतीमध्ये जर पाहिलं की खंडांतर्गत जे की भूमीची जी टक्केवारी आहे, या टक्केवारीबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. आणि इकडच्या बाजूला लोकसंख्येच्या टक्केवारीचं वितरण. मग त्याच्याखाली प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांवरून कधी पण अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तेव्हा जे की प्रश्न जे की आकृती दिली जाते किंवा एखादा आलेख दिला जातो आणि त्याच्याखाली तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. हे प्रश्न अगोदर वाचायचे. प्रश्न वाचल्यानंतर आकृतीचं बारकाईनं अवलोकन करायचं की नेमकं काय विचारलेलं आहे आणि मग काय त्याच्याचं जे की उत्तर लिहिलं पाहिजे. आता यामध्ये जर पाहिलं की पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या खंडामध्ये म्हणजे खंडामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे. आता पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो नेमका लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी यावरती आधारित असणारा प्रश्न आहे. आणि मग त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की दुसरी आकृती पाहिजे त्यासाठी, आणि दुसरी आकृती पाहत असताना की आपल्याला लक्षात येईल की ऑस्ट्रेलिया खंड पहा, केशरी कलर तिथं दाखवलेला आहे आणि तिथं अत्यंत अशी छोटीशी रेष असल्यासारखी दिसते. पहा की अत्यंत कमी प्रमाणात 0.55% जे की तिथे लोकसंख्या आपल्याला दिसून येते आणि लोकसंख्येचं वितरण अत्यंत कमी आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ऑस्ट्रेलिया खंड म्हणजे उत्तर लिहिताना असं लिहायचं आहे की ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्नाचं जर पाहिलं की भूमी आणि लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत सर्वात कमी जे की दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता. आता या दोन्ही जे की या जो प्रश्न विचारलेला आहे ते दोन्ही विभाजित वर्तुळावरती विचारलेला आहे की त्यांनी काय विचारले, भूमी आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीमध्ये सर्वात कमी जे की दोन्ही म्हणजे ह्या दोन्ही बाबी आहेत त्या सर्वात कमी असणारे खंड कोणता आहे याबद्दल आता आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर त्यामध्ये जर पाहिलं की भूमीही कमी आहे आणि लोकसंख्याही कमी आहे असा एकच देश आपल्याला दिसतोय किंवा खंड दिसतोय आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड आहे. पहा की ऑस्ट्रेलिया खंडामध्ये 5.90% जे की खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आहे आणि लोकसंख्येचं वितरणसुद्धा 0.55% आहे. बाकीचे 5%पेक्षा जास्त टक्केवारी असणारा भूमिखंडाचा भाग आहे आणि इकडं लोकसंख्येच्या वितरणामध्ये सुद्धा की पॉईंटच्या पेक्षा कमी 0 पॉईंटपेक्षा कमी फक्त ऑस्ट्रेलिया खंडाचा. म्हणजे दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ऑस्ट्रेलियाच्या संदर्भात. आता तिसरा प्रश्न नेमका पहिल्या प्रश्नाच्या विरुद्ध आहे की दुसऱ्या प्रश्नाच्या विरुद्ध प्रश्न आहे. त्यामध्ये भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला आकृतीकडे जर बघितलं की सगळ्यात जास्त मोठा जो आकडा दिसतोय आपल्याला पहिला खंडांतर्गत भूमीमध्ये जर पाहिलं की पोपटी कलर जो दिसून येतो 29.20% आणि तो जे की खंड कुठला आहे तर आशिया खंड आहे. आणि सर्वात जास्त लोकसंख्यासुद्धा 59.65% लोकसंख्या या आशिया खंडामध्ये आपल्याला आढळून येते. जे हे झालं या प्रश्नाचं उत्तर.
आता तिसरा प्रश्न आला, तर चौथ्या प्रश्नामध्ये थोडंसं प्रश्न असा विचारलेला आहे पहा, की तुम्हाला विचार करण्याला थोडंसं निरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे. कोणत्या विभाजित वर्तुळामध्ये एक खंड कमी आहे आणि त्याचे कारण काय असावे? ही तर तुम्हाला विचार किंवा तुमचं स्वतःचं मत मांडायला जे की मुभा आहे. आणि यामध्ये जर पाहिलं की हा जो कोणता जर पहिला खंडांतर भूमीची टक्केवारीमध्ये जर पाहिलं, तर त्यामध्ये जो एक खंड दिसत नाही आणि तो म्हणजे कुठला खंड नाही आहे, सॉरी, दुसऱ्या जो लोकसंख्येच्या वितरणाची जी टक्केवारी आहे, या टक्केवारीमध्ये जर पाहिलं की या विभाजित वर्तुळामध्ये आपल्याला एक खंड कमी दिसतोय, ज्यामध्ये फक्त 6च खंड दिसतात. एक खंड म्हणजे अंटार्क्टिका खंड कमी आहे. आणि अंटार्क्टिका खंड जे की कमी असण्याचं कारण काय? तर अंटार्क्टिका खंडावरती कायम वास्तव्याला असणाऱ्या लोकांचं प्रमाण नगण्य आहे. तिथं कायम आपल्याकडे कसं कायम वास्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या असते, तसं तिथं कायम वास्तव्याला कोणी नाही. फक्त काही लोक संशोधनासाठी हवामानाचं जे की हवामानाचं जे की सेंटर उभारण्यासाठी काही देश जातात आणि पुन्हा ते परत येतात आणि अशा पद्धतीने तिथं कायम वास्तव्याला नाही, कारण कायम हिमाच्छादित बर्फाच्छादित हा प्रदेश आहे. अतिशय शीत हवामान आहे. मानवासाठी प्रतिकूल असं हवामान असल्यामुळं या प्रदेशामध्ये कायमस्वरूपी वसाहत आढळत नाही आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणामध्ये त्याचा जे की टक्केवारी दाखवताना त्याचा जे की अंतर्भाव केलेला दिसून येत नाही. आता वरच्या जे की असणाऱ्या दोन्ही विभाजित वर्तुळाचं थोडक्यामध्ये खाली काय दिलेलं आहे, विश्लेषण दिलेलं आहे. आणि यामध्ये विश्लेषणात जर पाहायचं झालं तर साधारणपणे जगाची आजच्या 2019च्या आकडेवारीनुसार जगाची एकूण लोकसंख्या जर बघितली तर सुमारे 7.7 अब्ज इतकी जे की लोकसंख्या 2019ची लोकसंख्या आहे. आणि यामध्ये जर पाहिलं की खंडनिहाय लोकसंख्येच्या टक्केवारीचं जर वितरण पाहायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची जर दोन्हींची भूमी एकत्रित केली तर जगाच्या एकूण भूमीच्या सुमारे 28% जे की त्याची काय आहे, भूमी आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन्ही जर एकत्रित केल्या, त्यांचा भूमिखंडांचा भाग जर एकत्रित केला, तुम्ही वरच्या जे की आकृतीमध्ये पाहू शकाल, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकामध्ये जर 12 आणि जे की 16% दिलेले आहेत, 16.50 आहेत. आणि मग अशा प्रकारे जर दोन्हींचा जर विचार केला, सॉरी, उत्तर अमेरिकेचं जे की 20.40 आहे आणि दक्षिण अमेरिकेचे जे की असणार ह्या दोन्हींची जर टक्केवारी जर बघितली तर साधारणपणे 28% जो की भाग, सुमारे 28%चा भाग जो आहे की आपल्याला या आकृतीमध्ये भूमिखंडाचे जे की आपल्याला पाहायला भेटतो. आणि यामध्ये येथील लोकसंख्या जर बघितली तर लोकसंख्येचं जर वितरण बघितलं की अत्यंत कमी आहे. 18% फक्त लोक 28% भूभागावरती फक्त 18% लोक राहताना आपल्याला दिसून येतात. आणि यामध्ये या विरुद्ध जर पाहायचं झालं तर आपण आशिया खंडाचा, आपण ज्या खंडात राहतो त्या खंडाचा जर विचार केला की 29.20% म्हणजे जो आपण राऊंड फिगरमध्ये 30% धरूया की 30% भूमीवरती 59.65, म्हणजे आपण इथे सुद्धा राऊंड फिगर करूया की 60%, म्हणजे 30% भूमीवरती 60% लोक राहतात आणि इकडं 28% भूमीवरती फक्त 18% लोक राहतात. म्हणजे किती मोठा विरोधाभास आहे. लोकसंख्येचं वितरण कसं आहे, अतिशय असमान आहे. हा जो की असणारा भाग आपण याच्यामध्ये पाहतो. त्यानंतर युरोप खंडाची जी भूमीचा जर विचार केला की युरोप खंडाला फक्त 60% जमीन उपलब्ध झालेली आहे. युरोप खंड जे आहे की आकाराने यामध्ये जर पाहिलं की 7% भूभाग आहे, परंतु या 60% भूभागावरती 5%च लोकसंख्या राहते. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 5% लोकसंख्या या युरोप खंडामध्ये राहताना दिसून येते. तर ऑस्ट्रेलिया खंडाचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये तर पाहिलं तर एकूण भूमिखंडाच्या सुमारे 6% भूमिखंडाचा भाग हा ऑस्ट्रेलियाच्या वाटेला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लोकसंख्या जर बघितली की ऑस्ट्रेलियावरती तर 1%पेक्षाही कमी लोकसंख्या या भागामध्ये आपल्याला आढळून येते. म्हणजे किती विरोधाभास आहे, लोकसंख्येचं वितरण किती असमान आहे हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला पाहायचं झालं तर अंटार्क्टिका खंडाचे भूमी जर एक खंडाची जगाच्या एकूण भूमीच्या जर टक्केवारीचा विचार केला तर फक्त 9% लोकसंख्या त्याच्यावरती, सॉरी, 9% भूमीचा भाग जो आहे की आपल्याला पाहायला भेटतो. जगाच्या भूमिखंडाच्या मानाने 9% भाग जो आहे की पाहायला भेटतो, परंतु या ठिकाणी स्थायिक अशी लोकसंख्या आपल्याला आढळत नाही. म्हणजे 9% भाग असून सुद्धा लोकसंख्या तिथं काही नाही. जिथं युरोपसारख्या खंडामध्ये 60% भूमीचा भाग आहे, 5% लोकसंख्या आढळते. पण आशिया खंडासारखा भाग आहे की जिथं लोकसंख्या जी आहे की भूमीचा भाग आहे 30% आणि लोकसंख्या आहे
60% म्हणजे दुप्पट लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात जगातल्या निम्म्यापेक्षाही जास्त लोकसंख्या एकट्या आशिया खंडावरती आपल्याला आढळून येते. आता यामध्ये जर पाहिलं की जे की जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण हे फक्त लोकसंख्येवरून जे की स्पष्ट होत नाही. नुसती लोकसंख्या सांगितली म्हणजे तुम्हाला त्याच्या लोकसंख्येचं वितरण कसं झालेलं आहे आता लगेच आता आशिया खंड म्हणला की अख्ख्या आशिया खंडामध्ये 60% लोक राहतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की पूर्ण आशिया खंडामध्ये सारख्या प्रमाणामध्ये लोकसंख्या प्रत्येक देशामध्ये आहे असं नाही. काही देशांमध्ये जास्त आहे, काही देशांमध्ये कमी आहे. ती का कमी आहे, मग ती कशी काढली जाते, किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रफळामध्ये किती लोक राहतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच लोकसंख्येची घनता. म्हणजे तुम्ही असं विचार करा की तुम्ही 100 जे की एखादे दगड घेतलेले आहेत आणि ते जे की 1 बाय 1 चौकोनामध्ये तुम्ही ते दगड जर असे पसरवून ठेवले तर ते थोडेसे जवळ ठेवल्यासारखे दिसतील. आणि तेच 100 दगड जर तुम्ही 3 बाय 3च्या चौकोनामध्ये जर ठेवायचा प्रयत्न केला तर ते कसे विखुरलेल्या स्वरूपात दिसतील, लांब लांब दिसतील, त्यांच्यामध्ये अंतर कमी असेल. जी घनता कशी काढली जाते, लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता असते. आणि याद्वारे लोकसंख्येचं वितरण आपल्याला समजून येतं. आणि म्हणून लोकसंख्येची घनता म्हणजे जर पाहायचं झालं तर आपल्याला एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये पाहिजे. आणि मग यांचं गुणोत्तर जर आपण काढलं तर काय होतं की लोकसंख्येची घनता निघते. यासाठी जर तुम्ही पाहायचं झालं तर साधारणपणे तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे पान नंबर 2वर आणि पान नंबर 3वरती एक चार्ट दिलेला आहे. आणि त्या चार्टमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, त्या चार्टमध्ये पहिला रकाना आहे अनुक्रम नंबर, दुसरा आहे देशाचं नाव, तिसरा आहे लोकसंख्या कोटीमध्ये आणि ती 2018ची लोकसंख्या आहे. आणि क्षेत्रफळ त्याचा पुढचा कॉलम आहे क्षेत्रफळाचा, की त्याच्यामध्ये लक्ष चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि लोकसंख्येची घनता तुम्हाला काढायची आहे. ती कशी काढायची ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.